हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही निघालो आहे अलिबागवरून आणि तिथे जाता जाता असं काही दृश्य दिसत होतं. ॲक्च्युली आम्ही जात आहोत माझ्या गावी. मी सुद्धा अलिबागचीच आहे. सो मी इथे गावी माझ्या पोचली आहे. असं काही दृश्य दिसत आहे. इथे खूप मोठी जागा आहे. तिथे आधी शेती व्हायची, पण आता पाणी चढल्यामुळे इथे सगळं आता कोरडं कोरडं झालेलं आहे. इथे आता शेती होत नाही. तर आमची छोटीशी शेती आहे ह्याच परिसरामध्ये. तर असं आहे, आमच्या इथे तळं आहे. ही आहे आमची जागा. तर इथे माझ्या आजीने गावची लोकं ही सगळं एकदम चांगलं आणि एकदम प्युअर खातात. म्हणजे आपण म्हणू शकतो की तेच ॲक्च्युली गावात स्वतः पिकवतात आणि स्वतः खातात. आपल्याला मुंबई साईडला तर काय माहिती प्युअर मिळतं की नाही मिळतं. सो मला हा प्रश्न तर नेहमीच पडतो की आपल्याला चांगलं भाजीपाला मिळतो की नाही. पण इथे माझी आजी सगळे काही भाजीपाला तिने लावलेला आहे आमच्या इथे छोट्याशा या जागेमध्ये. तर असं काहीसं आमचं इथे एक तळं आहे छोटंसं. त्याच्यात आम्ही फिशसुद्धा सोडतो. म्हणजे आमच्या घरीच फिशसुद्धा पाळले जातात आणि तेच आम्ही खाण्यासाठी वापरतो. सो ते सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने आम्ही पाळतो. इथे ऊससुद्धा लावलेला आहे. बरेच फळझाडंसुद्धा लावलेली आहेत. बरीच आपली भाजीसुद्धा लावलेली आहे. तर इथे आहे, हा होता गवती चहा. इथे आहे ऊस. गवती चहा भरपूर ठिकाणी लावलेला आहे. ऊसाचे पण आता 2-3 प्रकार असे लावलेले आहेत आजी आजोबा आणि माझ्या काकांनी. इथे वांग्याचं झाड आहे. वांगीसुद्धा मोठीवाली वांगी असतात ना, ते वाले वांगेसुद्धा आहेत. छोटीवाली वांगीसुद्धा आहेत. सो दोन्ही प्रकारचे वांग्याचे झाडं लावलेली आहेत. इथे आहे, ही बघा, इथे टोमॅटोचं झाड लावलेलं आहे. तर टोमॅटो अजून झालेले नाही आहेत, छोटे आहेत, पण होतील थोड्या दिवसांनी. तर माझ्या गावी तर माझी आजी प्युअर सगळं ऑर्गॅनिक खाते. म्हणजे अजूनही ती आय थिंक 75-76 इयर्सची असेल, पण ती अजूनही छान आहे, टचवूड. तर इथे आंब्याची झाडंसुद्धा लावलेली आहेत. हे आहे पपईची झाडं, अजून आत्ताच लावली आहेत. छोटी छोटीशी आहेत. कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता. हे आमचं आहे तळं. तर इथे आम्ही मासे सोडतो आणि स्वतःच मासे ऑर्गॅनिक पद्धतीने पाळतो. तर हे आहे एक फुलाचं झाड. तर इतकं छान दिसतंय की आय थिंक याला लिली म्हणतात, पण मला कन्फर्म नाही माहिती. तर तुम्ही सांगा ह्याला काय म्हणतात, मला खरंच नाही माहिती. कोणाला माहिती असेल की या फुलाला काय म्हणतात तर प्लीज मला कमेंट करून सांगा. छान अशी आपण फुलं बघितल्यानंतर आपण वळूया आता दुसऱ्या झाडांकडे. तर मला तुम्हाला हे सगळी झाडं दाखवायला खूप आनंद होत आहे, कारण अशी झाडं आपल्या आवारात आपल्या शेतामध्ये असणं खूप चांगली गोष्ट आहे आणि भाग्याची गोष्ट आहे की आपल्याकडे एवढी सारी जागा आहे की आपण तिथे फळझाडं भाजीपाला लावू शकतो. तर गावच्या लोकांना हाच एक बेनिफिट असतो, फायदा असतो की तिथे स्वतः उगवली जातात आणि स्वतः खातात. त्याच्यामुळे काही त्याच्यात भेसळ असं मिळण्याची शक्यता खूप कमी असते, खूपच कमी असते. तर असं आमचं एक तळं आहे छोटंसं. इथे मासे पाळतो आम्ही, हे मी आधीच सांगितलं आहे. तर इथे पुढे आम्ही इथे पपई लावली आहे, नारळ लावलेला आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला आंब्याचं सुद्धा एक झाड लावलं आहे. इथे टोमॅटोची भरपूर सारी झाडं लावली आहेत आणि खूप टोमॅटो आले होते, मी तुम्हाला पुढे दाखवेनच. तर इथे बघा, 1 झालं, 2 झाले. इथे मिरचीचं सुद्धा झाड दिसतंय मला. मिरचीचं सुद्धा आय थिंक लावलेलं आहे झाड. हे आत्ताच छोटे छोटेसे असे टोमॅटो येत आहेत. तर खूप छान वाटतंय की अशी झाडं आपल्याकडे आहेत. हे बघा, इथे सुद्धा 3-4 टोमॅटो लागलेत. त्यानंतर इथे सुद्धा लागलेले आहे 5-6 तरी नक्कीच असतील इथे. सो बघा, खूप सारी झाडं आहेत, खूप सारे टोमॅटो लागलेले आहेत या झाडांवरती आणि असं काहीसं दृश्य आहे, तुम्ही बघू शकता. बघा, इथे माझी पिल्लू टोमॅटो काढते. सो पिकलेले टोमॅटो तिला काढायला सांगितले होते, सो तिला ते खूप आवडते काढायला. सो बघा की खूप सारे टोमॅटोची झाडं आहेत आमच्याकडे. तर हे बघा, ती खूप खुश आहे. तर इथे मलासुद्धा काढायची खूप इच्छा होते, पण काय आहे ना
की आपण न विचारल्याशिवाय हात लावणं मला आवडत नाही. सो माझी पिल्लू तर ते काय ऐकणं पलीकडे असतं. सो ती तर डायरेक्ट जाऊन तोडून येते. तर इथे आम्ही आता टोमॅटोचे सगळे झाडं बघून झाले आणि आता मी तुम्हाला दाखवते पुढची झाडं. तेवढ्यात बघा माझे आजोबा आहेत हे आणि अजूनही त्यांच्यामध्ये खूप ताकद आहे. टचवूड की ते खूप सुदृढ आहेत. ते खूप झाडांची काळजी घेतात, सगळं काही करतात. टोमॅटो काढता येते की ते म्हणाले आम्हाला की तुमच्यासाठी घरी मुंबईला घेऊन जा आपले ऑर्गॅनिक टोमॅटो. सो मी आधी उचलले, कारण असे टोमॅटो खायला खूप वेळाने असे टोमॅटो मिळतात खायला की जे ऑर्गॅनिक असतात आणि आपल्याला मुंबईला असे नाही मिळत. टोमॅटो म्हणा, सगळंच म्हणा, असं नाही मिळत. सो इथे बघा आम्ही एक आंब्याचं झाडसुद्धा लावलेलं आहे. अजून ते खूप लहान आहे, पण तरीसुद्धा त्याला 3 कैऱ्या आलेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. 3 नाही, 2च, पण चुकून मी 3 म्हणाले. 2 कैऱ्या आलेल्या आहेत. छोट्या आहेत. 3 आहेत. हे काय इथे त्याने दाखवलं आहे 3 आहेत. तर 3 कैऱ्या इथे एवढ्याशा झाडावरती आलेल्या आहेत. झाडं लावलेली आहेत. इथे नारळ लावलेला आहे. सो मी इथे सगळे आपल्या भाज्या ठेवायला देत आहे. तर माझी पिल्लू अजूनपर्यंत तिचं काढणं तेच चालू आहे. सो तिचं काढणं चालत राहील. आपण पुढे बघूया. तर इथे पिऊची मस्ती तर चालूच होती. तेवढ्यात काकांना दिसलं इथे वांगं, मोठं वांगं. ह्या झाडाला 2 वांगी होती. एक छोटं होतं, पण तरीसुद्धा मला माझ्या काकांनी काढून दिलं की ते म्हणाले की तू घेऊन जा, ह्याचं काहीतरी भरीत करू शकतेस, काही भाजी करू शकतेस, खूप टेस्टी लागते. तर त्यांनी मला ते काढून दिलंच. त्यानंतर आम्ही पुढे गेलो. तरी मला टोमॅटो काही डोळ्यास नजरेतून जातच नव्हते, कारण खूप टोमॅटो होते. तर इथे होते पपई लावली होती आजोबांनी. हे आहे आय थिंक पेरूचं झाड, पण ते पेरू लागले नाही आहेत अजून. इथे आहे गवती चहा. हे दोन्हीसुद्धा हे पूर्ण भरलेलं हे गवती चहा आहे. मला खूप आवडत असल्यामुळे गवती चहा नेहमीच लावला जातो. तर मला इथे ते गवती चहा आवर्जून माझ्यासाठी लावतात आणि मला ते आणूनसुद्धा देतात आणि मी गावाला आली की मला ते काढूनसुद्धा देतात. तर इथे आहे हा पपई, जो मी घेऊन आले मुंबईला. तो पिकल्यानंतर खूप छान लागला. इथे आहे चिकूचं झाड. चिकूसुद्धा खूप म्हणजे मोठं नव्हतं झालं, पण चिकू लागायला चालू झालेले आहेत. चिकूचं झाड अजून थोडं मोठं होतं. इथे आहे शेवग्याच्या शेंगाचं झाड. शेवग्याची शेंग लागली आहे, पण ती अजून मोठी झाली नाही आहे, म्हणजे जाड नव्हती झाली, त्याच्यामुळे आम्ही काढली नाही. तर इथे आहे टोमॅटोज. पुन्हा टोमॅटोज. एवढे टोमॅटो लावले होते की विचारू नका. खूप टोमॅटोज होते, कारण टोमॅटो हे आपल्याला तसे पण जास्त लागतात आणि सगळ्याच झाडांना टोमॅटो लागलेच होते. हे आहे अळूची पानं, पण ही भाजीची पानं आहेत, ही नाही अळूवडीची पानं नाही आहेत. सो भाजीची पानं वेगळी असतात, अळूवडीची पानं वेगळी असतात. ते थोडं आयडेंटिफाय करायला थोडं कठीण आहे. हे आहे अननस, पायनॅपल. सो आत्ताच लावलं आहे, ते अजून व्हायला खूप टाईम जाईल. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला अळूच्या पानांच्या भाजीची आणि अळूवडीची पानं आयडेंटिफाय करता येतात. तर इथे अजून एक शेकट्याचं शेंगाचं झाड होतं. इथे पेरूचं एक झाड लावलेलं आहे, छोटंसं आहे. इथे अजून अननसाची झाडं आहेत. ऊस आहे. ऊसाची 2-3 झाडं लावलेली आहेत. ऊस चांगलेच लागले होते. तर काकांनी मला सांगितलं की मी तुला देतो म्हणून, तू एकदा ट्राय कर, खूप छान. आणि इथे आहे पेरूचं झाड. हे आत्ताशी पेरू लागलेत त्याला, छोटे छोटेसे आहेत, पण चांगलेच होतील थोड्या दिवसांनी मोठे. आणि इथे आहे ऊस. मला काकांनी हा एक ऊस मोठावाला कापून दिला. तो आम्ही घरी जाऊन ट्राय केला, तर एवढा साखरेपेक्षा गोड होता. एवढा छान आणि ऑर्गॅनिक पद्धतीने वाढवलेला ऊस मी पहिल्यांदा खाल्ला होता, कारण आमच्या शेतामध्ये ऊस कधी लावला नव्हता. ही पहिलीच वेळ होती की आता ऊस लावलेला आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. मला खूप आवडला. सो इथे बघा असं काहीसं सनसेटसुद्धा होईल आता. आम्ही संध्याकाळच्या वेळेलाच आलो होतो. सो दाखवते तुम्हाला सनसेटसुद्धा. ही आहेत फुलं. मला नाव कमेंट करून नक्की सांगा या फुलांची. तर मला खूप आवडली ती फुलं. असं वाटत होतं की मी सगळे फुलं काढून घेऊन जाऊ, बट फुलं ही झाडावरच छान वाटतात.
तर इथे आहे दुसऱ्या वांग्याचं झाड. काकांनी मला माझ्यासाठी हे सुद्धा वांगं काढून मला टेस्टसाठी दिलेलं आहे. तर सगळ्या गोष्टी आपण टेस्ट करणार आहोत, भाजी बनवणार आहोत, पण ते मुंबईला गेल्यावर. तर इथे आहे आम्ही आता बघा पिऊ कशी सुंदर दिसते माझी. तर इथे काका आता ऊस तोडत आहेत. तर ऊस तोडायची पद्धतसुद्धा काही वेगळी आहे. तर ते आता दाखवतील की तो सरळ नाही कापत. ऊस नेहमी कॉर्नरवरून कोपऱ्यातून कापला जातो आणि तो आडवा सरळ नाही कापत, तिरका कापला जातो आणि असा तोडला जातो. सो त्याची मुळं जास्त काढायची नसतात, कारण तो तिथेच दुसरा एक ऊस उगू शकतो. सो असा काहीसा आम्हाला ऊस त्यांनी तोडून दिला आहे. खूप छान लागत होता ऊस, खरंच सांगते. जर तुम्हाला खरंच जमत असेल, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणारे सगळे माझे मित्रमैत्रिणी जर गावी राहत असाल तर प्लीज ऊस एकदा ट्राय करा. तुम्ही ऊस लावून बघा, खूप छान लागतो आपल्याच शेतातला ऊस. तर इथे आहे आता मी तुम्हाला दाखवते की हे बघा अशा रीतीने ऊस उगवतात. खाली मुळं एकदम जमिनीत असतात, वरतून आपल्याला असं दिसतं. हे बघा, तर हे आहे आत्ता सध्या लावलेले ऊस. थोडे थोडेसे आलेले आहेत. तर हे बघा माझी पिऊ किती सुंदर दिसते. प्लीज कमेंट करून नक्की सांगा की तिला हा ड्रेस सूट करतोय की नाही आणि ती छान दिसते की नाही. प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे आहे गवती चहा, पुन्हा गवती चहा, कारण मला खूप आवडतो. खूप सारे गवती चहा असे लावलेले होते आणि माझ्यासाठी एवढे सारे गवती चहा त्यांनी मला काढूनसुद्धा दिले, कारण मी पुन्हा आता 5-6 महिने तरी जाणार नव्हती गावी. तर इथे बघा भेंड्याचं झाड लावलेलं आहे. ॲक्च्युली त्याला झाड नाही, वेल म्हणतात. भेंड्याची वेल येते. सो इथे मी दाखवते. इथे पुन्हा एक अननस लावलेला आहे. अजूनपर्यंत एकही अननस झालेलं नाही आहे. त्याला थोडा टाईम लागतो. सो मला असं वाटतं 15 ते 20 दिवसांनी हे अननस व्हायला पाहिजेत आणि पिकून खाण्यालायक होतील असं मला वाटते. सो इथे बघा हे असं दिसतं माझं शेत. इथे आहे कढीपत्त्याचं झाड. बघा हे कढीपत्ता आहे. खूप सुगंध कढीपत्त्याला आहे या. आणि ही आहे भेंड्याची वेल. ह्याला म्हणतात भेंड्याची वेल, अशी असते. भेंडी यायला चालू झालेली आहेत, म्हणजे तशी बारीक बारीक आहेत ते. आणि हे आहेत आपली नॉर्मल झाडं अशीच, म्हणजे आता मला ह्याची नावं नाही माहिती, पण मी एक तुम्हाला दाखवण्यासाठी म्हटलं एक क्लिप काढून ठेवते. सो असं काहीसं आहे. तर इथे मी आता तुम्हाला दाखवते आंब्याचं झाड. हे आय थिंक कलमी आत्ता लावलेलं आहेत. मला ह्याचं नाव नाही माहिती, पण असं म्हणतात की हे कलम आहे, ज्याचं छोटंसं झाड लावू शकतो आपण. त्याला कलमी आंबा असं म्हणतात, पण मला खरंच नाही माहिती. जर काही चुकून मी काय बोलली असेल तर त्यासाठी माफी असावी. तर अशी आहे का आमची जागा. इथे सगळी अशी झाडं लावलेली आहेत. आणि हा आहे सनसेट. मी तुम्हाला सनसेट दाखवू इच्छिते की हे माझ्या शेतातून असं सनसेट दिसतं. हे आहे नारळाचं झाड. नारळ मोठं व्हायला पण खूप टाईम जातो. सो तरीसुद्धा एकदा आम्ही लावलेलं आहे. मागच्या वेळेला पण लावलं होतं, पण ते तेवढं नव्हतं मोठं झालं. पण आता पुन्हा एकदा लावलं आहे. इथे पपईची खूप सारी झाडं आहेत, बघू शकता. इथे केळ्याचं झाड आहे. केळ्याचं झाड बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. त्याला मला वाटतं एक 3-4 महिन्यातून अजून मोठे होऊन केळे लागू शकतात. इथे आहे कोबी. इथे माझ्या आजीने कोथिंबीरसुद्धा लावली होती, पण आय थिंक ती आता त्यांनी वापरली असेल, कारण खूप आधी मी जेव्हा आले होते तेव्हा तिने माझ्या आजीने मेथी लावली होती, कोथिंबीर लावली होती. सो आता ते आय थिंक यूज झालं असेल. तर असा आहे माझा शेत. आणि बघा सनसेटचा व्ह्यू काय सुंदर दिसतोय ना. आपल्या शेतामध्ये जेव्हा उभे राहून आपण सनसेट एन्जॉय करतो तेव्हा काय वेगळीच मजा येते. हे आहेत छोटं वांगं, म्हणजे हे वेगळ्या पद्धतीचे वांगे आहेत, पण ते पण ऑर्गॅनिक, खूप छान लागणार आहे. आणि हे आहे शेकटाचं झाड, शेकट्याच्या शेंग्याचं झाड. तर असं आहे माझं शेत. तुम्हाला जर खरंच शेत आवडलं असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझ्या शेतातलं काय काय आवडलं.
आणि प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर हे बघा असा आहे सनसेट आणि हा व्ह्यू एन्जॉय करत मी आजचा व्लॉग संपवते. हा आहे आमचा छोटू. चला तर आत्ताचा मी व्लॉग संपवते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला छोटूलासुद्धा आता झोपून देते. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.